हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन। दी पीपल्स एज्युकेशन सोसायटी जतचे केएम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जतच्या खजिनदारपदी डॉक्टर अभय अशोक मोगले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे व सर्व नूतन संचालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस मंगलमय शुभेच्छा। शुभेच्छुक शिवशंकर हॉस्पिटल जत व डॉक्टर श्री अभय मोगले मित्रपरिवार जत। आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। ॲट्रॉसिटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वय महत्त्वाचा। अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे। जिल्हास्तरीय कार्यशाळा कोल्हापुरात संपन्न। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 आणि सुधारित अधिनियम 2016 यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस, महसूल आणि समाजकल्याण विभागाची महत्त्वाची भूमिका आहे। या तिन्ही विभागांसह ग्रामविकास विभागाने समन्वयाने काम केल्यास पीडितांना त्वरित न्याय मिळू शकतो आणि जिल्ह्यातील अत्याचाराचे प्रमाण कमी होऊ शकते। या कायद्याबाबत समाजात जागरूकता निर्माण होणे आवश्यक असल्याचे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ॲट्रॉसिटी कायद्यावरील एक दिवसीय प्रबोधन कार्यशाळा छत्रपती ताराराणी सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे संपन्न झाले। यावेळी ते बोलत होते। या कार्यशाळेला जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, पोलीस अधीक्षक ज्योती क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, सहाय्यक आयुक्त सचिन साळे, उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांदे, उपविभागीय अधिकारी मोसमी चौगले, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, निवृत्ती माळी, डॉक्टर जगन कराडे, अविनाश बनगे, शहाजी कांबळे, श्रीमती राजपूत, श्री गायकवाड यांच्यासह जिल्हा दक्षता समितीचे अशासकीय सदस्य, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, उपविभागीय पोलीस अधिकारी, महसूल व समाज कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी, तालुका समन्वयक, समता दूत, शिवाजी विद्यापीठातील MSWचे विद्यार्थी आणि पत्रकार उपस्थित होते। उपविभागीय स्तरावर समन्वय समित्यांचा नियमित बैठका घेऊन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केल्यास गुन्ह्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल असे मत करवीरच्या उपविभागीय अधिकारी मोसमी चौगले यांनी व्यक्त केले। पोलीस विभागाने ॲट्रॉसिटी कायद्याची सखोल माहिती घेऊन अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न करावेत आणि खोट्या तक्रारींना आळा घालण्यासाठी अभ्यासपूर्ण तपास करावा, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय पूर्णपणे पाठबळ देईल असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांनी सांगितले। तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार यांनी अत्याचाराच्या घटनांबाबत जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे आणि पोलिसांनी सखोल तपास करून पीडितांना न्याय देण्याचे आवाहन केले। भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार सर्वांना वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण तर कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रचलेल्या संविधानात सर्वांना समानतेचा हक्क, धर्म, जात, लिंग, जन्मस्थळ यावर आधारित भेदभावास मनाई आणि सार्वजनिक सेवांमध्ये समान संधी देण्याची तरतूद आहे। 1955 मध्ये अस्पृश्यता निवारण कायद्यात सुधारणा झाली आणि 1976 मध्ये त्याला प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट असे नाव देण्यात आले। पुढे 1989 मध्ये ॲट्रॉसिटी कायदा लागू झाला। या कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित कार्यशाळेत व्याख्याते सुभाष केंकान यांनी माहिती दिली। कार्यशाळेचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक सचिन परब यांनी केले, तर आभार बार्टीचे अधीक्षक प्रज्ञा मोहिते यांनी मानले। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।